तर आपण आता सेक्टर 16 कोपरखेरणा येथे तर आपल्यासोबत काही मंडळाचे कार्यकर्ते आहेत, सदस्य आहेत, अध्यक्ष असतील. त्यांच्या मंडळाचं नाव काय आणि किती वर्ष जुनी तुमची मंडळ आहे आणि किती सदस्य आहेत आणि काय नागरिकांसाठी कार्यक्रम करताय? आमच्या मंडळाचं नाव शिवप्रतिष्ठान आहे. सध्या आमचं गेले 2016ला आमची स्थापना झालेली आहे. हे आमचं येणारं 9वं वर्ष आहे. तरी एवढा सुंदर देखावा जो केलेला आहे तर प्रत्येकाला आम्हाला ह्या देखावामधनं काहीतरी निर्देश द्यायचा असतो. त्या पद्धतीमध्ये आम्ही गेले वर्षानुवर्ष आम्ही वेगवेगळ्या पद्धतीमध्ये देखावे केले जातो की गणेशोत्सव एक आपल्या हिंदू धर्माचा एक मोठा सण आहे, जिथं कोणताही धर्माचा आपण कोणताही न विरोध करता सर्व धर्म समान ह्या प्रकारे आपण तो सर्व साजरा केलेला जातो. आणि येणाऱ्या भाविकांची गर्दी बघून किंवा हे सर्व बघून आम्हाला खूप आनंद होतो की सालाबादप्रमाणे की अजून आपल्याला पुढल्या वर्षी काय करता येईल किंवा ह्याच्या पलीकडे आपण काय करता येईल याच्यापर्यंत आपण विचार करत असतो. आता सगळे मंडळाकडे आम्ही भेट दिली, संवाद साधला. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही मोठ्या उत्साहात वाजत गाजत यांची जे सरगत असते किंवा विसर्जनाची जे वेळ असते ते कुठलाही कोणालाही त्रास नव्हता, ट्रॅफिक पोलिसांना त्रास नव्हता, हे आम्ही काळजी घेऊ. तुमच्या मंडळातर्फे काय काळजी घेतल्या जाईल? बघा, शेवटी कसं असतं, जे शासनाचे जे नियम आहेत त्याचं पालन करणं गरजेचं आहे. कारण शासनाचे नियम आहेत त्या दृष्टिकोनातनं कसं आहे, वेळेअभावी संध्याकाळी 10 वाजता तुमच्या ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. त्या ध्वनी प्रदूषणामुळे सामान्य जनतेला जे आजारी असतात, ज्यांना हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम आहे, जे ज्येष्ठ नागरिक आहात त्यांनाही त्या गोष्टीचा त्रास होतो. आणि माझं असं वैयक्तिक तर म्हणणं आहे किंवा आमच्या सर्व संपूर्ण टीमचं आमच्या मंडळाचं म्हणणं आहे की लोकांना देखावा किंवा तुम्ही जे DJ वगैरे असे जे साऊंड तुम्ही लावता ते लावण्यापेक्षा आपण जर भक्ती देवावरती करतो तर ते देवावरती तुम्ही त्याच्या दर्शनावरती तुम्ही त्याच्या मंदिरावरती तुम्ही खर्च करावा. कारण हे 10 दिवस जे लोक दर्शन घेणार त्यांना जे आपण संदेश जाणार ह्या पद्धतीमध्ये करायचं असतं किंवा वाजंत्री लावून किंवा आरडाओरडा करून 12-1 वाजेपर्यंत ते बाकीच्या गोष्टी वापरणं ते महत्त्वाचं नाही आहे. सगळ्यांना आनंद व्हावा, कुठल्याही गोष्टीच्या आपल्यामुळे कोणत्याही नागरिकाला अडचण न आली पाहिजे, कोणाला काय त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी प्रत्येक मंडळाने घ्यावी. धन्यवाद साहेब. आपल्या मंडळाचं नाव काय आणि किती जुनं मंडळ आहे आपलं? फ्रेंड्स ग्रुप संस्था ही संपूर्ण महाराष्ट्रभर आपली संस्था चालली जाते. गेले 21 वर्ष आपण एक गणेशोत्सव तर पूर्ण सेक्टरमध्ये साजरा करतो आहे. आपल्या त्यात प्रत्येक वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम होतात, भजन होतं, पूजा असते. आपली एक मोठी हे केलेलं सगळ्या मंडळांना तिथं आमंत्रण दिलं जातं. सगळे भाविक इथं मोठ्या आनंदाने उत्साहाने इथं आपल्या गणपतीला दर्शनाला येतात. हे दरवर्षी आपलं नेहमीप्रमाणे चाललेलं असतं. आगमन आपलं जोरदार होतं, गुलासंडेरीपासून ते आपल्या मंडपापर्यंत होतं. विसर्जनाला पण हाच आपला हे असतं. वेगवेगळे ढोलपथक, झानपथक, वेगवेगळे बँजो सगळे आपण इथं इन्व्हाइट करतो सगळ्यांना. त्यामुळे सगळे इथले भाविक मोठ्या उत्साहाने आगमनाला आणि विसर्जनाला आपल्या गणपतीला येत असतात. ते नागरिकांसाठी काय उपाययोजना म्हणजे कुठले कार्यक्रम राबवले जातात का आपल्या मंडळाकडून? भजन सोहळा असतो आमचा रोजचा. दरवर्षी हाच आपण भजन सोहळा सगळ्यांना आपण बोलवतो, इन्व्हाइट करतो. भजन रोज दरवर्षी हेच असतं दररोज. बाप्पाचं आगमन कशा पद्धतीने केलं आणि विसर्जन कशा पद्धतीने करणार? आगमन आपलं दरवर्षी ढोलपथक असतं, त्याच्यामध्ये बँजो असतो, DJ असतो. हे सगळ्यामध्ये आपण बाप्पाचं आगमन करत असतो. सेम तोच प्रकार आपण विसर्जनाला पण ठेवत असतो दरवर्षी. एवढ्या वर्षामध्ये कुठंतरी किंवा ट्रॅफिकला अडथळा किंवा कुठल्या नागरिकांना आपल्या मंडळाकडून किंवा सरगत काढताना कुठं त्रास झाला का? नाही, प्रत्येक वर्षी आपण सगळं सरकारला, आपण पोलीस खात्याला, यांना सगळ्या प्रशासनाला आपण सहकार्य करत असतो. त्यामुळे आपल्यामुळे कुठंही अडथळा अजूनपर्यंत आलेला नाही. कुठंही आपले म्हणजे विटामना झालेली नाही कुठल्या सुद्धा देवाजीवाची. तर काय मेसेज आला? तर तुमची तर खूप प्रतिक्रिया चांगली आहे किंवा अजून एवढे वर्ष झाले कुठं त्रास झाला नाही ट्रॅफिकला, तर अजून यापुढे तुम्ही दक्षता घ्याल असं आश्वासन दिलं, तर पुढे अजून दुसऱ्या नागरिकांना काय मेसेज द्याल तुम्ही? हेच की आपली संस्कृती जपा, आपला धर्म सगळ्या गोष्टी आपण पुढं वाढवल्या पाहिजे. आजची आपली लास्ट पिढी आहे की आपण ही पिढी आपण नाही जपली तर पुढच्या पिढीला आपण संधी देणार नाही. त्यामुळं प्रत्येक सण, आपल्या हिंदू धर्माची प्रत्येक संस्कृती हे आपण जपल्या पाहिजे आणि हेच सगळ्यांना सांगणं आहे माझं. धन्यवाद. तर आपण आता सेक्टर 15 कोपरखेरणा येते होतं. आपल्यासोबत काही मंडळाचे सदस्य आहेत. सर, मंडळ किती जुनं आहे आणि या मंडळाचं नाव काय? प्रथमतः या मंडळाचं नाव ओमकार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे, कोपरखेरणे सेक्टर 15-16. आणि मंडळ आपलं मागच्या 27 वर्षांपासून जुनं आहे, म्हणजे हे आमचं 28वं वर्ष आहे. मंडळाकडून आता जसे वेगवेगळ्या मंडळाकडून वेगवेगळ्या उपाययोजना किंवा कार्यक्रम राबवले जातात, तर या मंडळाकडून कुठले कार्यक्रम राबवले जातात? दरवर्षी आम्ही आरोग्य शिबिर भरवतो. त्यामध्ये नेत्र चेकअप असतील आणि रक्तदान शिबिर पण आम्ही दरवर्षी म्हणजे भरवतो. ते बाप्पाचं आगमन कशा पद्धतीने केलं आणि विसर्जन कशा पद्धतीने करणार आहात? आगमन आम्ही ढोल ताशाच दरवर्षीप्रमाणे ठेवतो आणि कधी बँजो पण नागरिकांना त्रास होईल तशा पद्धती आपण वापरत नाही. म्हणजे DJ झालं जेणेकरून नागरिकांना त्रास होतो ही तर आपण वापरत नाहीत.
ढोल ताशा आणि बँजोज फक्त. आणि विसर्जनाला पण आपण साध्या सिंपल पद्धतीने एक 6 ते 7 वाजेपर्यंत मूर्तीचे विसर्जन करतो.